तर तुझा संतोष देशमुख करू गंगाधर काळकुटेंना धमकीचा फोन आला। काळकुटे मनोज जरांगेंचे निकटवर्तीय आहेत। काळकुटेंची बीडच्या पोलीस ठाण्यात त्यानंतर धाव बघायला मिळाली। काळकुटे यांनी बीडच्या पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा केली आहे। माझा काल चॅट व्हायरल केलाय आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली। 20 मिनिटाचा कॉल येतो, मी सगळा देणार नाही। आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत। काल दुपारनंतर तर एका कॉल नंतर एक कॉल, एका कॉल नंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिव्या देत आहेत। काही आता आमच्याही लोकांची काळजीपोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येतात, पण मला कुणाशी संपर्क साधता येणार नाही। यावर्षी ते चॅट खरा नाही, डुप्लिकेट आहे। मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशी प्रयत्न झाला, मी तुम्हाला सांगितलं, तोही मी आता इथे ती चॅट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो। आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून त्या क्लिप मध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला हे तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मी आलो। तर ही ऑडिओ क्लिप, धमकीची ऑडिओ क्लिप जय महाराष्ट्रच्या हाती लागलेली आहे। मात्र जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। यारवाळी ठोकतो का नाही बघ। अरे मला मारशील तू, संतोष भाई सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच म्हणले मी मलाच मारणार आहे। तुमचा प्लॅनच होता मला मारायचा। नंबर होता संतोष भाईचा, तुझा तर दुसरा नंबर होता मारायला। हो ना, माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना, तू म्हणला ना तुझाच नंबर होता, माझा नव्हता। माझा होता ना, तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती, पण माझाच नंबर होता ना। माझ्या हाताने नाही सुपारी दिलेली। ठीक आहे, उद्या ये, कुठं भेटायचं मला मारायला येतो। हा मी येतो कुठे ती तू ये परळी मध्ये ये, चल परत येतो। हा तू कायला आधी म्हणला इथं वांगीचे इथलं बीड तालुक्यातलं गाव सांग, परळी मध्ये खरं नाव सांग, येतो का नाही खरं नाव सांग, मी परत येतो। पहिला कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं? माहिती आहे, येतो ना, तिथं येऊ का कार्यालयात? तिथं येतो। एकटा ये, तू एकटा